संतांची मैत्री आणि संत संगत, भक्तीचा महासागर. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, मी डॉक्टर ऐश्वर्या. आज आपण अनुभवणार आहोत एक असा प्रसंग जो केवळ इतिहास नाही तर तो आहे भक्तीचा जिवंत अनुभव. आजचा विषय आहे संतांची मैत्री आणि संत संगत, जिथे दोन नव्हे तर अनेक संत एकत्र येऊन भक्तीचा महासागर निर्माण करतात. संत नामदेव महाराज एक निरागस भक्त होते आणि संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञान, योग आणि अध्यात्म यांचा साक्षात स्रोत. जेव्हा हे दोघे भेटले तेव्हा फक्त दोन व्यक्ती भेटल्या नाहीत, तर भक्ती आणि ज्ञान यांचा संगम झाला. ज्ञानेश्वर महाराज शांत, गूढ, विचारशील, तर नामदेव महाराज भावनिक, प्रेमळ आणि विठ्ठला ठरवलेले. दोघे एकत्र बसून विठ्ठलाचं नाम घेत आणि मग सुरू व्हायची आध्यात्मिक चर्चा. देव कुठे आहे, भक्ती म्हणजे काय, या प्रश्नांची उत्तरं ते फक्त शब्दांनी नाही तर अनुभवातून देत असत. ही मैत्री इतकी पवित्र होती की लोक त्यांना पाहूनच भावविषय व्हायचे. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज फक्त पंढरपुरापुरतेच नव्हे मर्यादित राहिले नाहीत, तर ते निघाले भक्तीचा संदेश घेऊन संपूर्ण भारतभर. गावोगावी, रस्त्यांवर, मंदिरांमध्ये त्यांनी कीर्तनं रंगायची. नामदेव महाराज अभंग गात, ज्ञानेश्वर महाराज त्यांचा अर्थ सांगत. लोकांच्या मनात बदल होऊ लागला. कठोर मन मऊ झालं, अहंकार वितळला आणि सर्वजण एकत्र विठ्ठल नामात रंगले. वारीत चालताना पाय दुखायचे, पण मन आनंदी असायचं, कारण प्रत्येक पावलावर एकच भाव, एकच नाव, ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल. आणि ह्याच वारीत, ह्याच भक्तीचा प्रवास आणखी काही महान संत सामील झालेत. हे फक्त व्यक्ती नव्हते, हे होते भक्तीचे स्तंभ. संत सावतामाळी महाराज इसवी सन 1250 ते 1295 या काळात हे महान संत सोलापूर जिल्ह्यात अरण या गावात जन्मले. त्यांच्या घरात भक्ती होती. त्यांचे आजोबा देऊळमाळी हे पंढरपूरचे वारकरी होते, पण सावतामाळी महाराजांचं वैशिष्ट्य वेगळंच होतं. ते मंदिरात बसून भक्ती करणारे नव्हते, ते शेतात कष्ट आयुष्यात भक्ती करणारे होते. दिवसभर शेती करत, मातीशी संवाद साधत, पण त्यांच्या ओठावर सतत एकच नाव, विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी सांगितलं, हीच खरी भक्ती आहे, काम करत करत देवाशी जोडलेले नाते. आणि मग या संत संगतात येतात संत चोखामेळा महाराज. 13व्या शतकातील हे महान संत बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा गावात जन्मले. ते महार समाजात जन्मले. त्यांच्या आयुष्याचा संघर्ष होता, गरिबी होती, पण त्यांचं मन विठोबातच रमलेलं होतं. एक दिवस ते पंढरपूरला गेले विठ्ठलाचं दर्शन घ्यायला, पण त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला गेला. कल्पना करा, ज्याच्या मनात देव आहे त्यालाच मंदिरात येऊ दिलं नाही. पण त्यांनी हार मानली नाही. ते मंदिराबाहेरच उभे राहून आणि तिथेच नाम घेत राहिले. संत नामदेव महाराजांनी हे पाहिलं. ते थेट त्यांच्या जवळ गेले, त्यांच्यासोबत बसले, भजन केलं. समाजासाठी हा धक्का होता, पण भक्तासाठी हा विजय होता. नामदेव महाराज म्हणाले, देव सर्वांचाच आहे, भक्तीमध्ये भेदभाव नाही. चोखमेळा महाराज म्हणतात, हीन मज म्हणती देवा, कैसे घडो तुमची सेवा. या ओळीतून त्यांनी वेदना आणि श्रद्धा दोन्हीही दिसतात. त्यांनी सुमारे 350 अभंग रचले, जे आजही लोकांच्या हृदयाला स्पर्श करतात. असं म्हणलं जातं, त्यांचा मृत्यू दगड कोसळून झाला, पण त्यांच्या अस्थीमधूनही विठोबा विठोबा असा आवाज येत होता. ही भक्तीची पराकाष्ठा होती.
काळ पुढे गेला आणि नंतर आले संत तुकाराम महाराज. इसवी सन 1608 ते 1649 या काळातील हे महान संत. त्यांनी अभंगामधून समाजाला जागं केलं. भक्ती, समता, सत्य याचा संदेश दिला. त्यांनी संत नामदेव महाराजांना, चोखमेया आणि सावतामाई यांच्या परंपरेला पुढे नेले. या सर्व संतांच्या संगतीतून आपल्याला एक मोठी दिशा मिळते. भक्तीमध्ये कोणीही मोठं नाही, कोणीही लहान नाही. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. प्रेम, श्रद्धा आणि समता हाच खरा धर्म आहे. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत गुरु विसोबा खेचर यांची अद्भुत कथा. तोपर्यंत विठ्ठल नामाचा जप करत राहा.